गुंड निलेश घायवळ संदर्भात एक मोठी अपडेट। पुण्यातील गुंड निलेश घायवळला अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातून संशयास्पद पद्धतीने पासपोर्ट मिळाला। आता हा पासपोर्ट मंजूर करणारा पोलीस निरीक्षक वादाच्या भोवऱ्यात अडकला। पासपोर्ट मंजूर करणारा कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विकास वाघ नावाचा पोलीस निरीक्षक होता हे आता समोर आलं। विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक विकास वाघलाच पुण्यात एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल अटक झाली होती। त्यामुळे घायवळच्या पासपोर्टसाठी काय काय घडलं असावं याची चर्चा सुरू झाली। निलेश घायवळने तात्काळ पासपोर्टसाठी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार कोतवाली माळीवाडा 414-001 हा पत्ता दिला होता। या पत्त्यावर घायवळ आढळून आला नाही किंवा त्याच्याशी संपर्कही होऊ शकला नाही असा अहवाल कोतवाली पोलिसांनी त्यावेळी दिला होता। कारण असा कोणताच पत्ता अस्तित्वातच नाही। मग घायवळचा पासपोर्ट कोणत्या पत्त्यावर आणि कोणाकडे पाठवण्यात आला हा प्रश्न उपस्थित झाला आहे। निलेश घायवळला पासपोर्ट नक्की कसा मिळाला याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक अहिल्यानगरमध्ये पोहोचलं। पासपोर्ट मिळवण्यासाठी नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर जाऊन पुणे पोलिसांच्या पथकानं तपास केला। त्यानंतर हे पथक नगरच्या पोलीस मुख्यालयात जाऊन निलेश घायवळनं पासपोर्टसाठी नक्की कोणती कागदपत्र जमा केली होती याचाही तपास करणार आहे। या पासपोर्टसाठी निलेश घायवळनं पत्ता अहिल्यानगरचा दिला, मात्र त्यासोबत जोडलेले आधार कार्ड पुण्यातील कोथरूडच्या पत्त्यावरचं आहे।